नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक तापदायक ठरणार आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला असून महाराष्ट्रातही तसेच कोकण विभागात वातावरण अधिक तप्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मार्च ते मे महिन्यासाठी हवामानाचा दीर्घकालीन अंदाज आज जाहीर झालेला असून सध्या महाराष्ट्रामध्ये मार्च ते मे या काळात सर्वदूर म्हणजे सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वगळता सर्व जिल्ह्यामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे। कोकण किनारपट्टीवर कमाल तापमानाचे प्रमाण सरासरीहून मोठ्या प्रकारे अधिक राहण्याची शक्यता आहे। तर मार्च महिन्यामध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीहून कमाल तापमान बऱ्याच ठिकाणी अधिक राहणार आहे। कोकण विभागात उत्तर कोकण कमाल तापमानाचा चटका जास्तच उत्तर कोकणामध्ये जाणवणार आहे असा अंदाज आहे। तर मार्च महिन्यामध्ये मध्य महाराष्ट्राचा तुरळक भाग वगळता सर्व ठिकाणी किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात जशी पावसाने हजेरी लावली होती, पण मार्च महिन्यामध्ये हवामान संपूर्ण कोरडं राहण्याची शक्यता आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे काही काळ वाऱ्यासह धुळीचे लोट दिसू शकतात अशी सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवली।